हॅलो, प्रेज द लॉर्ड, सलाम. कसे आहात सर्व? चला आज एक प्रश्नाला घेऊन सुरुवात करतो. बऱ्याचदा असा अनुभव येतो की आपलं आयुष्य अशा ठिकाणी येऊन थांबून जाते जिथून पुढे जाण्याचं नावच घेत नाहीये. कधी कधी आपलं कार्य, आपली कृती, आपली सेवा, आपली जबाबदारी, आपलं दर्शन, आपलं विजन अशा एका पॉईंटवरती येऊन थांबून जातं जिथून पुढे जातच नाही आहे. काय आपण अनवॉन्टेड पॉईंटवरती येऊन थांबलेले आहात? काय आपली लाईफ, आपल्याला असं वाटत आहे की आपण अशा ठिकाणी, अशा पॉईंटवरती, अशा स्टेपवरती येऊन थांबलेलो आहोत? तर माझ्याकडे त्याचं सोल्युशन आहे. माझ्या प्रियांनो, अनवॉन्टेड पॉईंटवर थांबण्याचं कारण एकच आहे. तुमचे आणि माझे आणि जगातले कुठल्याही व्यक्तीचं आयुष्य एका अनवॉन्टेड, एक अनावश्यक मुद्द्यावरती येऊन थांबून जात आहे. अजिबात पुढे होत नाही. हजारो लाखो प्रयत्न केले, खूप सारे सेशन्स अटेंड केले, खूप सारे कार्यक्रम अटेंड केले, खूप सारे लोकांचे सल्ले विचारले, खूप सारे लोकांचे मार्गदर्शन केले, खूप सारे बुक्स रिडिंग केले, सर्व प्रार्थना वगैरे सगळं करून टाकलं. लाईफची गाडी मात्र पुढे जात नाही. जिथं येऊन तिथं थांबून आहे एका अनवॉन्टेड पॉईंटवरती. अनवॉन्टेड पॉईंट म्हणजे अनावश्यक अनुभव मध्ये येऊन थांबून बसलेला आहे. ना पुढे चालली ना मागं चालली. करायचं तर काय करायचं समजायला येत नाही आहे की नेमकं आयुष्याला घेऊन कुठे जायचं. याचं उत्तर एकच आहे प्रेरणो, जरा नीट लक्ष देऊ नका. याचं उत्तर एकच आहे, ते म्हणजे तक्रार करणारं हृदय, तक्रार करणारी सवय. तक्रार करणारी सवय. जेव्हा जेव्हा लोकांनी तक्रार करण्याच्या सवयीला आपल्या जीवनाचा हिस्सा बनवला, त्यांच्या जीवनाची गाडी अशा एका पॉइंटवरती येऊन थांबून गेली जे पुढे जाणं बंदच करून दिलं. मग ते कुठलंही क्षेत्र असो, तुमचं आर्थिक उत्पन्न असो, तुमची आध्यात्मिक वाढ असो, सेवा क्षेत्राबद्दल असो, कुठल्याही क्षेत्राबद्दल असो, तक्रार करण्याचं हृदय. तक्रार करण्याचं हृदय. जेव्हा जेव्हा आपण तक्रारी हृदयाने भरून जातो, जेव्हा जेव्हा आपण आभारी हृदय दाखवत नाही आहे, जेव्हा आपण आभारी हृदय दाखवत नाही आहे, तेव्हा एक स्वभाव आपल्या आतमध्ये जन्म घेतो, ते आहे म्हणजे तक्रार करण्याची. जसं इस्रायल लोकांनी 40 वर्ष प्रवास करत राहिले, त्या 40 वर्षाच्या प्रवासमध्ये त्यांनी देवाचे आभार मानण्याच्या ऐवजी कुरकुर केली, तक्रार केली आणि परिणाम स्वरूप आपल्या सर्वांना माहित आहे एक पण कनान देशमध्ये जाऊ शकलं नाही. वजह कारण एकच, तक्रार. आम्हाला कधी वाटत पण नव्हतं की तक्रार करणे की भयंकर आजार असू शकतो. होय, खरोखर तक्रार करणे खूप भयंकर आजार आहे. मग ती तक्रार कुठल्याही बद्दल असो, मिळणाऱ्या सॅलरी बद्दल असो, आपल्या सोबत असलेल्या आपल्या कुटुंबाबद्दल असो, आपल्या जोडीदाराबद्दल असो, लेकरांबद्दल असो, सुनेबद्दल, सासूबद्दल, नात्या संबंधातल्या कुठल्याही व्यक्तीबद्दल असो, किंवा आपल्या अधिकारांबद्दल असो, जेव्हा जेव्हा तक्रार करण्याची गंभीर बिमारी लोकांना लागली, त्यांचे आयुष्य एका अनवॉन्टेड पॉईंटवरती, एक अनावश्यक अनुभवावरती, एक अनावश्यक पायरीवरती येऊन थांबून गेलं आणि ते कधीच पुढे नाही गेले. बरं, याचं सोल्युशन काय आहे? याचं उपचार काय आहे या बिमारीपासून बरं होण्याचं? एकच गोष्ट आहे, ग्रॅटिट्यूड चॅलेंज. आभार मानण्यासाठी एक 65 दिवसाचा कोर्स मी डिझाईन केलेला आहे. ज्यांनी या कोर्सला फॉलो केलं, त्यांच्या मनातून, त्यांच्या आयुष्यातून शिकायत करणे, तक्रार करणे, कंप्लेंट करणे, कुरकुर करण्याची बिमारी कायमची निघून गेली आणि त्यांची गाडी आज इतकी धावायला पुढे जात आहे, इतक्या स्पीडने पुढे जात आहे. मी तुम्हाला चला एक आणखी उदाहरण देतो. तुमच्याकडे एक चांगली महागडी कार असेल, करेक्ट? कोणती कार घ्यायची? मर्सिडीज घेऊ, किंवा अजून कुठलं इतर इनोवा वगैरे, अर्टिका वगैरे. यांची धावण्याची, यांची स्पीडची क्षमता माहिती आहे ना किती आहे? 100, 150, 200च्या पुढं ती जाऊ शकते. परंतु हीच गाडी हायवेवर न चालता एका कच्च्या आणि खड्ड्यांनी भरलेला रस्त्यावर जर आणली तर काय होईल? तुम्ही 10 ते 20च्या वरती स्पीडने गाडीने चालू शकणार. असू शकते तुमच्या गाडीची क्षमता, तुमच्या गाडीचं चांगलं टायर असेल, तुमच्या गाडीचं न्यू ब्रँड आहे, इंजिन आहे, सर्व आहे, परंतु रस्त्यामध्ये काय आहे? अडचणी असल्यामुळे तुमच्या गाडीमध्ये क्वालिटी, योग्यता, ऐपत असूनही ती 100च्या स्पीडला नाही धावू शकणार. एक्झॅक्टली असंच असू शकतं. तुमच्यामध्ये चांगल्या गोष्टी असतील, माझ्यामध्ये चांगल्या गोष्टी असतील, पण या आयुष्यामध्ये जर तक्रार करण्याची बिमारी लागली असेल तर आपल्या आयुष्याच्या गाडीची स्पीड आपोआप कमी होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तुमच्या शेअर केल्याने, सबस्क्राईब केल्याने आणि लाईक्स केल्याने मला परत दुसरा विषय घेऊन येण्यासाठी देवाकडून उत्तेजना मिळते. थँक्यू सो मच. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.